सर्व श्रोत्यांना आदरपूर्वक नमस्कार. शिवपुराणातील कथा पाहत असताना आज आपण पाहणार आहोत शिवजींचे 12 ज्योतिर्लिंग अवतार. शिवजींचा सोमेश्वर म्हणजेच सोमनाथ नामक पहिला अवतार सौराष्ट्र नामक पावन देशात लिंगरूपाने स्थित आहे. हा अवतार मुख्यत्वे चंद्राचे दुःख नाहीसे करण्यासाठी झाला होता आणि हे शिवलिंग महापापांचा नाश करणारे असून भक्तिमुक्ती देणारे म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. याच्या शेजारीच चंद्रकुंड नावाचे तीर्थ आहे. येथे स्नान केल्याने मनुष्याची सर्व पापे व रोग नाहीसे होतात. त्यानंतर शिवजींचा मल्लिकार्जुन नामक दुसरा अवतार श्रीशैल पर्वतावर आहे. हा अवतार भक्तांना अभिष्ट फल देणारा असून हा भगवान शंकरांनी कार्तिकेयाच्या दर्शनासाठी अवतार धारण केलेला असून या ठिकाणी ते लिंगरूपाने स्थित आहेत. जो कोणी पुत्रप्राप्तीच्या हेतूने येथे पूजा अर्चा करतो, भगवान महादेवांची भक्ती करतो, त्याची इच्छा पूर्ण होते. त्यानंतर शिवजींचा महाकाल नामक तिसरा अवतार आहे उज्जैनी नगरीमध्ये. हा अवतार भक्तांचे रक्षण करणारा आणि दूषण नामक दैत्य वैदिक धर्माचा व ब्राह्मणांचा फार द्वेष करत असे, त्याचा विध्वंस करण्यासाठी हा अवतार महादेवांनी धारण केलेला असून या ठिकाणी जो कोणी व्यक्ती पूजन करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन त्यास उत्तम गती प्राप्त होते. त्यानंतर शिवजींचा ओंकार नामक चौथा अवतार आहे. भक्तांना इच्छित फल देणारा. विंध्याचलाने शिवप्रभूंचे पार्थिव लिंग विधीपूर्वक स्थापन केले आणि त्याची आराधना करू लागला. त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेले भगवान त्याच लिंगातून प्रकट झाले आणि विंध्याचे सर्व मनोरथ पुरवले. हे लिंग प्रणवात ओंकारेश्वर नावाने प्रसिद्ध असून दुसरे लिंग परमेश्वर नावाने विख्यात आहे. या दोन्ही लिंगांच्या दर्शनाने आणि पूजनाने भक्तांना इच्छित फल मिळते. त्यानंतर शिवजींचा केदारेश्वर नामक पाचवा अवतार हिमालयात झाला. तेथील केदार क्षेत्रामध्ये ज्योतिर्लिंग स्वरूपाने ते स्थित असून नर नारायण हे भगवान विष्णूंचे अवतार होय. त्यांची प्रार्थना केल्यावर शिवजी त्या ठिकाणी प्रकट झाले. ते दोघे या लिंगाची नित्य पूजा व सेवा आराधना करत असत. या लिंगाचे पूजन केल्याने मनुष्याला अपेक्षित अशी फलप्राप्ती होते. त्यानंतर शिवजींचा 6वा अवतार भीमाशंकर. या अवतारात त्यांनी महान लीला केल्या. मुख्यत्वे भीमासुराचा वध त्यांनी केला आणि कामरूप देशाचा राजा सुदक्षिण परमभक्त शिवभक्त होता. भीम दैत्य त्याला फार त्रास देत होता. तेव्हा त्या भक्ताला दुःख देणाऱ्या त्या अद्भुत दैत्याचा वध करून त्यानंतर त्यांनी या ठिकाणी भीमाशंकर ज्योतिर्लिंग रूपाने आपला अवतार धारण केला. शिवजींचा त्यानंतरचा अवतार विश्वेश्वर नामक 7वा अवतार जो काशीमध्ये आहे. तो समस्त ब्रह्मांडांचे स्वरूप असून भक्तिमुक्ती देणारा आहे. भगवान शंकर हे या नगराचे स्वामी असून ज्योतिर्लिंग स्वरूपाने आणि भैरव रूपाने येथेच स्थित आहेत. या स्वयंभूलिंगाची पूजा केल्याने कैवल्यपद प्राप्त होते. त्यानंतर शिवजींचा त्र्यंबक नामक 8वा अवतार गौतमी तटावर झाला. गौतम ऋषींनी शिवप्रभूंची प्रार्थना केली तेव्हा त्यांची भक्ती व जनोद्धाराची तळमळ पाहून ते ज्योतिर्लिंग रूपाने या ठिकाणी प्रकट झाले. या लिंगाचे दर्शन घेतल्याने व त्यास स्पर्श केल्याने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्यास मुक्ती मिळते. त्यानंतर शिवजींचा वैद्यनाथ नामक 9वा अवतार रावणाच्या निमित्ताने झाला. त्यांचे आत्मलिंग घेऊन रावण लंकेला जात असताना ते ज्योतिर्लिंग स्वरूपाने चिताभूमीवर स्थित झाले. ते वैद्यनाथेश्वर नावाने त्रैलोक्यात प्रसिद्ध आहे. या लिंगाची भक्तिपूर्वक पूजा केल्याने भक्तिमुक्ती प्राप्त होते. त्यानंतर शिवजींचा नागेश्वर नामक 10वा अवतार आहे की जो भक्तांच्या रक्षणासाठी झाला. त्या अवतारात त्यांनी धर्मघातकी दारुक दैत्याचा वध केला आणि आपल्या सुप्रिय नावाच्या वैश्य भक्ताला वाचवले आणि त्याच्यावर आणि जगावर उपकार करण्यासाठी अंबिकेसह ज्योतिर्लिंग स्वरूपाने या ठिकाणी स्थित झाले. नागेश्वर लिंगाचे दर्शन घेतल्याने व पूजन केल्याने महापातकाच्या राशी तत्काळ नष्ट होतात. त्यानंतर शिवजींचा रामेश्वर नामक 11वा अवतार रामचंद्रासाठी झाला. रामप्रभूंनी सेतुबंधावर पार्थिव लिंगाची स्थापना करून विजयाच्या हेतूने त्यांची आराधना केलेली होती.
आज देखील रामेश्वराचा महिमा अत्यंत अद्भुत असून त्याचे पूजन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि त्या योगे भोग आणि मोक्ष प्राप्त होतो. त्यानंतर शिवजींचा घुष्मेश्वर नामक 12वा अवतार असून भक्तांवर दया करण्यासाठी दक्षिणेत देवगिरीजवळ एका सरोवरात भगवान शंकर घुष्मे करीत प्रकट झाले. सदेह दैत्याने तिच्या पुत्राला मारून टाकले होते. त्याला जिवंत करण्यासाठी तिने शिव आराधना केली. तेव्हा भक्तवत्सल शिवजींनी तिच्या पुत्राला पुन्हा जिवंत केले आणि तिने प्रार्थना केल्यावर ज्योतिर्लिंग स्वरूपात त्या शिवालयात सरोवरात ते स्थित झाले. जो मनुष्य या शिवलिंगाचे भक्तिभावाने दर्शन घेतो व पूजन करतो त्यास इहलोकी व परलोकी सर्व सुख आणि भोग प्राप्त होतात. अशा प्रकारे शिवजींच्या 12 दिव्य ज्योतिर्लिंगाची माहिती या शिवपुराणामध्ये आपल्याला वाचायला मिळते. भेटूया पुन्हा उद्या नवीन भागामध्ये.